प्रॉपर पद्धतीमध्ये बनवून देईल, ज्यामध्ये कमी खर्चिक असलं पाहिजे, कमी टाइम पिरियड मध्ये असलं पाहिजे आणि परफॉर्मन्स खूप चांगला असला पाहिजे. मग काय करतात बिझनेसचे लोक काय करतात, अशा कंपन्या शोधतात. मग त्या कंपन्या शोधल्यानंतर डिफरंट कंपनीसोबत डील करतात. मग ज्या कंपनीची डील पसंत आली, जसं आपण बघितलं काल इन्फोसिसची डील पसंत आली होती मार्क झुकरबर्गच्या टीमला, तर त्यांनी काय केलं की ती कंपनी चूज केली आपलं अप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी. ओके, मग त्या इन्फोसिसच्या बिझनेस टीम सोबत मार्क झुकरबर्गची बिझनेसची टीम काय करते, डिस्कशन करते आणि इन्फोसिसमध्ये अशा पद्धतीमध्ये आपला प्रोजेक्ट बनवून घ्यायचा त्यांच्याकडनं. मग याचा एक समरी देते. मग ते बिझनेसचे लोक जे इन्फोसिसचे आहेत ते लोक काय करतात की आपल्या कंपनीमध्ये टेक्निकल टीम फॉर्म करतात, ज्यामध्ये ज्या पद्धतीमध्ये मी हायरार्की सांगितलेली आहे या हायरार्कीचा तिथे ते या हायरार्कीचं क्रिएशन होतं. ओके, आता यामध्ये 1-2 खालीवर होऊ शकतात. अकाउंटिंग मॅनेजर नसू शकतो, त्यांचं डायरेक्ट फायनान्स सोबत डिस्कशन होत असेल, डायरेक्ट डिलिव्हरी हेडच्या अंडरमध्ये दिला असेल प्रोजेक्ट. त्यानंतर इथे डेव्हऑप्स टीम असतं, त्यानंतर इथे सपोर्ट पण असतं. सपोर्ट प्लस बफर म्हणू आपण. बफर काय करतात की तुमचं जर काम जास्त झालं असेल तर त्या लोकांना, फ्रेशर लोक असतात हे, तर त्या लोकांना छोटं छोटं काम दिलं जाते, जे टास्क असतं ते डिवाइड केलं जाते. एक्सपिरियन्स पर्सनचं काम डिवाइड केलं जाते आणि त्या लोकांना शिकवलं जाते. म्हणजे त्यांना ट्रेनिंग पण दिलं जाते, त्यांना एक्सपिरियन्स दिला पण जातो आणि त्यांना म्हणजे एम्प्लॉई चांगल्या पद्धतीमध्ये एक्सपिरियन्स बनवण्याचं काम सपोर्टमध्ये बफर लोकांना करतात. ओके, आणि जे मेन काम आहे ते सिनियर लोक कम्प्लीट करतात. ओके, अशा पद्धतीमध्ये तुमचं एक हायरार्की कंपनीमध्ये क्रिएट केलं जातं. मग आता ही सगळा गोंधळ कशासाठी, आपण जे शिकतोय ते क्वालिटी शिकतोय. क्वालिटी म्हणजे प्रोडक्ट, आपलं अप्लिकेशन जे आहे ते अप्लिकेशन प्रॉपर पद्धतीमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये युजरला प्रोव्हाइड करून द्यायचं आहे. मग त्याच युजरला तेच युजर लोक एकमेकांना पण सांगू शकतात की हे अप्लिकेशन चांगलं आहे. मग अशाने डिमांड वाढते आणि त्यांचा रेव्हेन्यू जनरेट होतो. मग तर प्रॉफिटच होणार. अल्टिमेटली एम काय आपलं, प्रॉफिट. मग आपल्याला ते अप्लिकेशन, जेव्हा क्लायंट अप्लिकेशन बनवण्याचा विचार करतो, मग क्वालिटी टीम काय करते की जे काही अप्लिकेशन बनते त्या अप्लिकेशनसाठी क्वालिटीचं काम, क्वालिटी टेस्ट करण्याचं काम आपली क्यूए टीम करते. इथपर्यंत समजलं का मी काय म्हणतोय? आर यू गेटिंग माय पॉइंट? तर आपण एक टर्म बघितली होती बिझनेस अनालिस्ट, जो कोण असतो, मीडिएटर असतो कोणाचा, कंपनीचा आणि तुमच्या क्लायंटचा. क्लायंटकडनं आता समजा कंपनीला आणि क्लायंटला डायरेक्ट मिळणं होत नाही. कधी कधी काय असतं की इंडियामध्ये प्रोजेक्ट असतो आणि तुमचा क्लायंट बाहेर परदेशी फिरत राहतो, मग त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करणं होत नाही. मग ते बिझनेस अनालिस्टला सांगतात की या कंपनीमध्ये जे काही डाऊट्स आहेत तू क्लिअर कर, माझ्याकडे जी पाहिजे रिक्वायरमेंट ते मी तुला प्रोव्हाइड करून देतो. ओके, म्हणजे 2 गोष्टींमधलं कम्युनिकेशन गॅप जो आहे हा मीडिएटर फिनिश करतो. ओके, so business analyst plays an important role in IT industries, not only IT industries, other industries also. बिझनेस अनालिस्ट खूप इम्पॉर्टंट आहे, त्याचा रोल खूप मोठा आहे. ओके, आणि तोच हँडल करतो सगळ्या गोष्टी. ठीक आहे, मग आपण जे काम करतोय ते एक्झॅक्टली काय करतोय. मग आता इन्फोसिसला समजा प्रोजेक्ट आला, प्रोजेक्ट डेव्हलप झाला. आधी काय होतं, जसं तुम्हाला माहिती आहे, घर बांधायच्या वेळी तुम्ही लोक काय करता, त्याचं एक लेआउट, एक आर्किटेक्चर बनवता. बरोबर, आर्किटेक्चर कॉन्ट्रॅक्टर कडनं आणलं, आर्किटेक्ट कडनं आणलं, तर ते आर्किटेक्चर तुम्हाला जसं सुटेबल आहे तशा पद्धतीने तुम्ही बनवून घेता त्यांच्याकडनं. बरोबर, नंतर कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट देता आणि म्हणता अशाच पद्धतीमध्ये मला घर बांधायचं आहे. मग एखादा कॉन्ट्रॅक्टर हायर केला आपण. कॉन्ट्रॅक्टर काय करतो, त्यांचे माणसं आणतो, जे सामान आहे ते लिस्ट करून तुमच्या मालकाला देतो, मालक ते सामान प्रोव्हाइड करून देतं. मग मजूर लोक काय करतात, ते सामान घेऊन घर बांधायला सुरुवात करतात अकॉर्डिंग टू आर्किटेक्चर. मग कुठली रूम कुठे पाहिजे, दरवाजा कोणत्या फेसिंगने पाहिजे, खिडक्या कोणत्या साईडने पाहिजे, किचन कोणत्या साईडने असायला पाहिजे, हॉल किती मोठा पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्या लेआउटमध्ये ठरवून दिलेल्या असतात. आणि तिथनं स्टार्ट होतो घर बांधायचं, लेआउट पासून स्टार्ट होतो आणि लास्ट तुमचं फिनिशिंगला येतं, पेंटिंग वगैरे करून तुमच्या हातात कॉन्ट्रॅक्टर चावी देतो आणि म्हणतो हे तुमचं घर आहे. बरोबर, तोच कन्सेप्ट आपल्याला आयटी इंडस्ट्रीमध्ये कम्पेअर करायचा आहे
की एखादा प्रोजेक्ट, एक आयडिया जी आहे ती क्लायंट काय करतो, बिझनेस टीमला सांगतो, बिझनेस टीम या इन्फोसिसला सांगते, इन्फोसिस काय करतं, आर्किटेक्चर हायर करतं, त्यांची जी डॉक्युमेंटेशनची प्रोसेस आहे, जी डॉक्युमेंटेशनची फाईल आहे, ते सगळं डॉक्युमेंटेशन घेऊन आर्किटेक्चर काय करतो, बिझनेस अनालिस्ट सोबत एक लेआउट तयार करतो, एक आर्किटेक्चर फॉर्म करतो की मला अशा अशा पद्धतीचं अप्लिकेशन पाहिजे. आता ही रफ असतं, हे प्रेझेंटेशन मोडमध्ये असतो. बिझनेस अनालिस्ट आणि आर्किटेक्चर डायरेक्टली हे करू शकतात. कसं करू शकतात, पीपीटीच्या थ्रू पण करू शकतात आणि एक वायर फ्रेमिंग नावाचं अप्लिकेशन आहे, मी तुम्हाला दाखवतो. वायर फ्रेमिंग नावाचं अप्लिकेशन आहे, ज्यामध्ये बिझनेस अनालिस्ट आणि आर्किटेक्चर, बिझनेस अनालिस्ट काय करतो, आर्किटेक्चरला एक सॅम्पल दाखवतो, त्यानुसार म्हणतो की अशा पद्धतीमध्ये मला अप्लिकेशन बनवून पाहिजे. मग आर्किटेक्चर काय करतो, ते लेआउट क्रिएट करतो. जसं एक एक्झाम्पल मी काढलं होतं, स्टेजेस मध्ये आहे. हे बघा, यावरून तुम्हाला थोडीशी छोटी मोठी आयडिया येऊन जाईल की ओपन करू द्यायला. हे बघू शकता तुम्ही, बिझनेस अनालिस्ट काय करतो, अशा पद्धतीमध्ये एक शॉर्ट मध्ये वायर फ्रेमिंगच्या यूजने एक छोटं मोठं काय करतो, पिक्चर दाखवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आर्किटेक्चरला समजेल की अशा पद्धतीमध्ये असेल की इथे लोगो पाहिजे, एवढी साईज आहे लोगोची, इथे ईमेल पाहिजे, इथे पासवर्ड पाहिजे, फॉरवर्ड पासवर्ड आणि लॉग इन, इथे गुगल प्लस, फेसबुक आणि ट्विटर, बरोबर. मग आर्किटेक्चर काय करतो, अशा पद्धतीमध्ये एक हे बनवतो, डिझाईन, एक आर्किटेक्चर बनवतो, एक लेआउट बनवतो आणि हे लेआउट देतो तो डेव्हलपरला. कसं झालं सुरू, आधी लेआउट पासून डॉक्युमेंटेशन प्रोसेस थ्रू बिझनेस अनालिस्ट काय करतो की एक फॉर्मल डॉक्युमेंट किंवा फॉर्मल एक डिझाईन बनवतो, त्याच्या बेसिसवर आर्किटेक्चरला सांगतो की अशा पद्धतीमध्ये तुला काय करायचं आहे, डिझाईन करायचं आहे. मग ते तो देतो डेव्हलपरला, डेव्हलपर त्याला काय करतात, लेआउटला बघून त्यावर प्रोग्रामिंग करतात आणि अप्लिकेशनच्या फील्ड तिथे टाकून आणतात. मग इथे लोगो टाकतील, इथे टायमिंग असेल, इथे रेंज असेल, टॉवर असेल, नंतर इथे वायफाय दिसतं, इथं चार्जिंग दिसत असेल, हे सगळी इन्फॉर्मेशन तो काय करतो, चेक करतो आणि तशा पद्धतीमध्ये डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करतो. एकदा का डेव्हलपमेंट झाली, मग ते जातं क्वालिटी डिपार्टमेंटकडे, म्हणजे कोणाकडे, आपल्याकडे. आपल्याकडे आल्यानंतर मग आपण काय करतो, जेम्स बॉन्ड सारखी टेस्टिंग करतो. जेम्स बॉन्ड कसं करतो, त्याला जेवढं काही पाहिजे असते तो पूर्ण डिटेलमध्ये जातो. तशाच पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, क्यूएला सगळ्या टेस्टिंग करायच्या, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि इकडच्या टेस्ट, तिकडच्या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळं चेक करायचं. का बरं, कारण की मार्केटमध्ये वेगवेगळ्या डोक्यांचे लोक असतात. आता ते लोक काय करतात, जर तुम्हाला म्हटलं ईमेल आयडी टाका abc@gmail.com, उगाच त्या जीमेल मध्ये काळा करतील, mail.com करतील किंवा g.com करतील किंवा gm.com करतील, ट्राय करतील. अशा असतात ना लोक, किंवा नाही असं होत असेल का, मग मी चेक करतो. ओके, तर मग अशा लोकांसाठी टेस्टर काय करतो की सगळ्या प्रकारची टेस्टिंग करून आणतो. छोट्यातली छोटी गोष्ट तो चेक करतो. abc@gmail.com आहे का, चला ab@gmail.com करून बघू, a@gmail.com करून बघू किंवा abc@gmail.com करून बघू. मग मधातले शब्द गायब करायचे, टाकायचे, रिप्लेस करायचे, मायनस करायचे, ब्लँक ठेवायचे. या प्रत्येक गोष्टीला टेस्टर रेस्पॉन्सिबल आहे सगळ्या प्रकारच्या टेस्टिंग कॅरीड आउट करण्यासाठी. मग त्या कोणत्या टेस्टिंग असतात, आपण काय करतो एक्झॅक्टली,
आपण जे जे गोष्टी करतो, सॉरी, जे जे ऍप्लिकेशन बघतो आणि त्यावर यूज करतो, त्या सगळ्या गोष्टींचा इथे टेस्टर विचार करतो की कशा पद्धतीने एखादा माणूस लॉग इन करण्याचा प्रयत्न करेल. आर यू गेटिंग माय पॉइंट? समजतंय का? येस. ओके. तो अशा पद्धतीमध्ये बिझनेस अनालिस्ट आर्किटेक्चरला काम देतो. आर्किटेक्चर लेआउट बनवतो. लेआउट बनल्यावर त्यावर डेव्हलपमेंट होते. मग क्वालिटी टीम चेक करते. जर पास असेल तर मग ते प्रोडक्शनला जातं. अदरवाईज परत डेव्हलपरकडे जातं. मी काय म्हणतो यावर लक्ष ठेवा. ही गोष्ट तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात ठेवायची आहे. डेव्हलपमेंट झाल्यानंतर टेस्टिंगला जातं. टेस्टिंगला पास झालं तर प्रोडक्शनला जातं. नाही झालं तर डेव्हलपमेंटकडे जातं. ते कसं जातं, काय जातं हे आपण बघणारच आहोत. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीमध्ये हायरार्की डिसाईड केल्या जाते आणि काम स्टार्ट केलं जातं. ओके, मग आपण एवढे लोक काम करतोय, मग कशासाठी काम करतोय? आपला एकच उद्देश आहे, क्वालिटी. क्वालिटीचा प्रॉडक्ट तुम्हाला म्हणजे युजरला प्रोव्हाइड करून द्यायचं काम हे प्रत्येकाचं असतं. फक्त मालक जर मार्केटमध्ये म्हणतोय की माझं अप्लिकेशन लॉन्च करायचं आहे, याचा अर्थ असा नाही की फक्त मालक रिस्पॉन्सिबल आहे. यासोबत या प्रोजेक्टवर जेवढेही लोक काम करतात, जर असं उद्या झालं की रिलायन्स जिओचे सिम कार्ड किंवा रेंज चालत नाहीये, मग त्याला मुकेश अंबानी रिस्पॉन्सिबल आहे का? नाही. जो पर्सन त्या मुकेश अंबानीसाठी त्या एखाद्या स्पेसिफिक फीचरसाठी काम करतोय, तो त्या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल असायला पाहिजे. कारण की आपण प्रॉमिस करतो किंवा आपला एकच उद्देश असतो, पब्लिकला क्वालिटीचं प्रॉडक्ट हे प्रोव्हाइड करून द्यायचं आपलं काम असतं. मग क्वालिटी कशा पद्धतीमध्ये डिसाईड केलं जातं? म्हणजे एक्झॅक्टली क्वालिटी म्हणजे काय असतं? क्वालिटी म्हणजे काय असतं की जी कस्टमरची रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल झाली पाहिजे. चुकीचं बोलतोय का मी? युजरची रिक्वायरमेंट कम्प्लीट झाली पाहिजे, बरोबर? कशी, आर्या? द रिक्वायरमेंट्स कोणाच्या? कस्टमरच्या. आणि कशामध्ये? अप्लिकेशन मध्ये. बरोबर आहे. जस्टिफिकेशन ऑफ ऑल द रिक्वायरमेंट. बरोबर आहे का सांगा मला? येस, नो? येस, नो? बरोबर आहे का? क्वालिटीची डेफिनेशन म्हणजे आपण म्हणतो की कस्टमरची जी एक्सपेक्टेशन आहे त्या एक्सपेक्टेशनला तुमचं जे प्रॉडक्ट आहे ते जस्टिफाय झालं पाहिजे, बरोबर? मग अल्टिमेट एम आपला तोच आहे. ऍज अ टेस्टर तुम्हाला फक्त त्यामध्ये डिफेक्ट फाइंड आउट करणं नाहीये. टेस्टरचं काम काय असतं? क्वालिटीवर फोकस करायला पाहिजे, जेणेकरून कस्टमरला ते क्वालिटीचं प्रॉडक्ट हे मिळालं पाहिजे. ओके, मग क्वालिटी आपण म्हणतोय, मग टेस्टिंगची गरज का बरं आहे? जर क्वालिटीचं प्रॉडक्ट बनवायचं असेल तर डेव्हलपर पण बनवू शकतो. डेव्हलपर डेव्हलप करणार की टेस्ट करणार, दोन्ही पण करू शकतो. पण टेस्टर काय करतात? त्याला डिटेलमध्ये टेस्टिंग करतात. टेस्टरकडे त्यांचं स्पेशल टेस्टिंगचं नॉलेज असतं. ओके, मग तुमचं प्रॉडक्ट क्वालिटीचं बनवायचं असेल तर तुम्हाला टेस्टिंग करावी लागेल. टेस्टिंगची का बरं गरज आहे म्हणतो मी? टेस्टिंगची गरज यासाठी आहे की तुमचं जे प्रॉडक्ट आहे हे क्वालिटीचं डिलिव्हर झालं पाहिजे. तो डिलिव्हरिंग क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट, बरोबर? आणि कस्टमर हा सॅटिस्फाय झाला पाहिजे. सॅटिस्फाईंग कस्टमर रिक्वायरमेंट, बरोबर? कस्टमरची रिक्वायरमेंट ही सॅटिस्फाय झाली पाहिजे. युजरची रिक्वायरमेंट किंवा कस्टमरची रिक्वायरमेंट आपण जसं पद्धतीमध्ये होऊ शकतो. आणि तुमचं जे अप्लिकेशन आहे हे पब्लिकसाठी रिलायबल असायला पाहिजे, म्हणजे युजफुल असायला पाहिजे. नाहीतर तुमचं अप्लिकेशन जर कठीण असलं
तर मग युजरला थोडं कठीण जातं. प्रत्येक हाताची पाचही बोटं सारखे नसतात. ओके, तर प्रत्येकाला वेगवेगळी गोष्ट लागते, समजून घेण्यासाठी वेगळा टाइम लागतो. ठीक आहे. सो मेकिंग सॉफ्टवेअर मोर रिलायबल, बरोबर. आणि आपण म्हणू शकतो की सिक्युअर जर असेल तर फारच चांगलं. सिक्युअर पण खूप इम्पॉर्टंट आहे. फेसबुक अप्लिकेशन बनत असेल आणि सगळे लोक म्हणत असतील की माझा युजरचा प्रायव्हसीचा प्रॉब्लेम आहे, तर प्रायव्हसीचा प्रॉब्लेम हा सर्वात आधी रिझॉल्व्ह करायला पाहिजे. ओके, मेकिंग सॉफ्टवेअर मोर रिलायबल और सिक्युअर. ठीक आहे. आणि एकदा जर सॉफ्टवेअर बनलं तर परत परत त्यामध्ये इश्यूज नाही आले पाहिजे. मग कसं, आपण गाडी घेतो, सेकंड हँड गाडी घेतली की आपल्या गाडीमध्ये इश्यू येत राहतात, नवीन गाडी घेतली की आपण त्या गाडीमध्ये कमी इश्यू येत राहतात. ओके, मेंटेनन्स कॉस्ट ही कमी असते, जुन्या गाडीची जास्त असते. मग तुमचं जे प्रॉडक्ट बनतंय त्या प्रॉडक्टचा मेंटेनन्स कॉस्ट हा कमी असला पाहिजे. नाहीतर मग असं झालं की 80 करोडचा प्रोजेक्ट आहे आणि 20 करोड तुमचे मेंटेनन्सला चालले, मग कितीपर्यंत चालले ते? 100 करोड पर्यंत चालले ते, बरोबर. पण आपल्याला एवढं नाही पाठवायचं, म्हणून त्याची मेंटेनन्स कॉस्ट पण खूप कमी असायला पाहिजे. मी म्हणतो रिड्युसिंग मेंटेनन्स कॉस्ट, मेंटेनन्स कॉस्ट हे रिड्यूस झाले पाहिजे. ओके, आणि जर तुम्ही कस्टमरला सॅटिस्फाय करत असाल तर मग इथे त्याचं डिससॅटिस्फॅक्शन पण अवॉइड झालं पाहिजे. अवॉइडिंग कस्टमर डिससॅटिस्फॅक्शन. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे, मॅन्युअल टेस्टिंग साठी एक बुक करायचा आहे. त्या बुक मध्ये ज्या नोट्स मी तुम्हाला क्लासमध्ये शिकवतो त्या नोट्स मी तुम्हाला व्हॉट्सअपला प्रोव्हाइड करून देत आहे, आणि व्हॉट्सअपला प्रोव्हाइड केल्यानंतर त्या तुमच्या बुक मध्ये लिहून काढायच्या, प्रिंट काढायच्या नाहीत. जिथपर्यंत तुम्ही लिहत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. एकदा तुमच्या डोळ्याखालून गेलं तर तुम्हाला त्या गोष्टी सहजासहजी समजून येतात. ओके, मग मॅन्युअल टेस्टिंगला एक बुक करायची आणि जावाला एक बुक करायची. मॅन्युअल टेस्टिंगला 200 पेजेसचं रजिस्टर करायचं, ज्यामध्ये मॅन्युअल 1 पण येतं, मॅन्युअल 2 पण येतं, डेटाबेस पण येतं आणि जिरा पण येतं, आणि झालं तर एपीआय टेस्टिंग पण येतं. एवढं 200 पेजेसच्या बुक मध्ये होईल मॅन्युअल टेस्टिंगचं सगळं. आणि जावा आणि ऑटोमेशन साठी रजिस्टर थोडं मोठं करायचं, अकाउंटिंग टाईपचं. ओके, अकाउंटिंग टाईपचं यासाठी की तुम्हाला समजा एखादा प्रोग्राम लिहायचा असेल, कारण की टाईप करून तुमची प्रॅक्टिस एवढी चांगली होत नाही, म्हणून तुम्हाला काय करावं लागेल की त्या बुक मध्ये पण लिहत राहावं लागेल. ओके, 2 बुक करायच्या, एकामध्ये मॅन्युअल, डेटाबेस, एपीआय, जिरा, मॅन्युअल 1, मॅन्युअल 2 सगळ्या गोष्टी त्यामध्ये ठेवायच्या, आणि एक ठेवायचं मोठं बुक ज्यामध्ये कोर जावा आणि ऑटोमेशन राहील. आर यू गेटिंग माय पॉइंट? चला पुढे चालू. आता क्वालिटीचं प्रॉडक्ट बनल्यानंतर खूप सारे ऍडव्हान्टेजेस आहेत. कोणते कोणते ऍडव्हान्टेजेस आहेत, वन बाय वन बघू आता. पहिला ऍडव्हान्टेज की क्वालिटीचं प्रॉडक्ट तुम्हाला मिळत आहे, बरोबर. क्वालिटीचं प्रॉडक्ट, क्लायंट सॅटिस्फॅक्शन, बरोबर. आणि जर तुमचं क्लायंट सॅटिस्फॅक्शन होत असेल, क्वालिटीचा प्रॉडक्ट युजरला मिळत असेल, युजर खूप जास्त डाउनलोड करतील आणि यूज करतील, आणि ज्याच्यामुळं मोर बिझनेस येणार. ओके, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, जर क्वालिटीचा प्रॉडक्ट मिळत असेल तर तुमचं जे अप्लिकेशन आहे बग फ्री राहील. त्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? कोणाला डाऊट आहे यामध्ये? मग टेस्ट करताना टेस्टरकडं, कारण मी आता ऐरा गैरा नथू गैरा बनत नसतो टेस्टर, बरोबर. कोणीही टेस्टर बनत नाही, त्यासाठी वेगळी पात्रता लागते. पात्रता म्हणजे कोणती, की त्याच्याकडं ते नॉलेज असायला पाहिजे टेस्ट करण्याचं, म्हणजे असं वरवरने टेस्ट केलं पाहिजे त्याने.
त्याच्याकडं टेस्टिंगचं नॉलेज असलं पाहिजे. टेस्टिंगचं नॉलेज असल्यानंतरच तो बाकीच्या गोष्टींना ते टेस्टिंग मध्ये येईल, ते टेस्ट करत. डेव्हलपरला डेव्हलपमेंटचं नॉलेज असतं, टेस्टरला टेस्टिंगचं नॉलेज असतं, बिझनेस अनालिस्टला बिझनेसचं नॉलेज असतं. ओके, प्रत्येकाची पात्रता ही ठरवून दिलेली असते. ओके, मग टेस्टिंगच्या क्वालिटीज काय काय असायला पाहिजे. जर तुम्ही क्वालिटीवर फोकस करत असाल तर कॉम्प्रोमाइज झाला नाही पाहिजे. Am I right? बरोबर? Yes. Okay. So no compromise on quality. What are the test qualities? No compromise on quality. If you are making an application to the user, it should be quality proof. Okay. And while टेस्टिंग करताना सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमची थिंकिंग कॅपॅसिटी. ओके, so if you are testing an application, so you should think both the ways, in both the ways, whether it could be the negative and it could be the positive. So if you are trying to test an application, so just make sure that it should be tested according to negative thinking. Okay, so one quality in test qualities like negative thinking. Without negative thinking तुम्ही टेस्ट करू नाही शकत. सो इफ यू आर ट्राइंग टू लॉग इन and Facebook with valid credentials, you no need to test only with the valid credential, you also need to test with invalid credentials like invalid username, valid password, valid username, invalid password. So instead of username, provide password in the username tab and provide username into password tab and just click on the login. Then what should be happen? The error will occur. It will say the wrong entered credentials are wrong. So this negative thinking capacity is very important while doing the testing. Okay, and you are doing the testing, you should analyze the requirement. So you will need analytical skill. So if you are testing one big feature for the Facebook, okay, big feature like not only the uploading the photo but other things like marketplace, find friends. So under the find friends, you need to check the followers, you need to check the following. So suppose one big feature is implemented, so you need to analyze the thing, analyze the application, analyze the requirement, break the requirement into pieces so that you can get a better idea. Okay, so it requires the analytical skill for the testing. आणि टेस्टिंग करताना तुम्हाला पेशन्स खूप गरजेचा आहे. यू नीड मोर पेशन्स while doing the testing. How? So if you are testing one login page by providing valid credentials, valid username, valid password, invalid username, invalid password, so it is accepting all the wrong credentials. Suppose credentials and it will be get login. Why it get login? So you will report the developer that it is failing for the wrong credentials. It is accepted, fix it. Then developer will reassign that ticket to you. So you need to do the retesting. You need to test all the scenarios which you tested before. Okay, so you need to test all the scenario which you tested before and confirming that the bug should be removed. Okay, so every time you need to execute the same test cases, same scenario, same thing on a same page. So while doing the testing, you need a patience. Okay, you will need a patience, and no doubt you also need communication and written skill. Why I am writing this communication and written skill? Because your clients were from your client should be from any other country. Okay, so if you are trying to convince them that this is a issue in the application, so you need to discuss with them in the English. Okay, so you should have the proper communication skill. Suppose you want to convince to the client that this is issue and this is not happening from our testing side, it is in the development
it should be the code issue, it should be any tab issue. So it's not our problem, it's a developer problem. So maybe developer should, from client side, you need to think that you are providing the enough data, enough proof to them, so that they can get a better idea and they will execute and they will resolve your problem. Okay, so you should have communication skill and also the writing skill. Suppose you are testing one application like example for login page, and for login page you are testing the valid username and valid password, invalid username and valid password, valid username and invalid password, both valid, both invalid, one both blank, one blank, another valid. So these are different situation for which you need to test the application. Okay, so it should be like, if you are testing one application, so you need to write the more test cases and more scenario. Okay, so you need to write down the things, you need to write down the things in any other applications like TestRail application, Jira, and in the Excel as well. So while doing the testing, you need to confirm that this scenario is tested, it should be correct. Then this is also completed. So in this way, you need to take the follow up, you need to maintain the cases, maintain the records, so that you should require the written skill, that how you can write the scenario, the test qualities in that is why I added this communication and written skill into the test qualities. Are you getting my point? Yes. Okay. Okay. So these are the test qualities, and final topic I'll if you are a good tester. So if you are a good tester, you should have some qualities inside you. Okay, while doing the testing, you should have few qualities. I already told you that negative thinking it will require while doing the testing. You should have the analytical skill. You should have the patience. You should have the communication and written skill. Okay, so one good tester. What should be the qualities for one good tester? So I'm writing here, as a good software tester, you should have following qualities. Okay, you should have following qualities. Good tester should have following qualities. Okay, which one? I get. Okay. Okay. So technical skill is most important. Suppose you are coming from a computer background or engineering background. Okay, so you will get the better idea how to do the test, because every graduate person knows how to learn the things like they did there in the graduation. Okay, so graduation is most important, and also the technical skills like different languages, different codings. So these stuffs are required to have the eligibility for the software testing. Okay, so while doing testing, you should have the technical knowledge. The art person who is doing the BA is not able to do the testing before learning the things. If you learn the things,
if he has the capacity to learn the things, if he has a good technical knowledge, grasping power, so he will able to do the testing. So technical skill is very important. Okay, so also I mentioned you analytical skill, which needs to analyze the things and investigate properly, so that you can get a better understanding what to do in the ticket, what to do in the software testing, and how we can confirm the issue. Okay, so this will need analytical skill in your software testing. Also, I mentioned verbal and written communication. I already told you that this thing will requires mostly, because you are reporting someone, and while reporting they will ask you do's and don'ts. So everything they will ask you about the feature and functionality, that how it breaks, how it works, then what will be the result, what is expected, what is actual, and what causes the issue. They will also ask you the root cause. So you can have a better verbal and communication knowledge, so that you can give a brief to them. You can brief the issue to the clients. Okay, so this is the verbal and communication, written communication skill and qualities for the good software tester. Also, attitude plays most important role while doing the testing. So if you are a cool person, you are a chill person, so you will not worry about the things. If they are given you the more task and task every day, they are giving you the task, but as a cool person, you are just doing your work and completing the task day by day, hour and hour. So you will not get what we can say, so you'll not get the panic, you'll not get panic. Okay, so no worries. It will be the delivery process, that you need to deliver the product according to the month, or maybe after the 15 days. So if they will provide you the time period, okay, so how you can take the things, that depends on you. And that is why attitude matters. How you can take the things, how you can work for this, and how you can deliver the output. Okay, more will be the output, you will be the proper good tester to your company, and the dependency will comes on you. Okay, so you will be the dependent player in your organization. Okay, so they will not touch you while the firing. You know, the firing will be happen if there is a downsize in the project, or if it is a problem. So if you are a dependent person, so much work is dependent on you, they will not touch you. Okay, so you should have the proper knowledge, proper technical skills, proper attitude, and proper communication. They will not touch you. Okay, so attitude plays an important role. So while doing the testing, while maintaining this thing, the employees should be the productive, so that you can provide the better output. So your work is counting on the basis of your productivity. Okay, so if you are doing the big things in a limited period, okay, if you achieve anything, if you are completing any milestone in a limited period, limited time, they will definitely appraise you. Okay, so your productivity will increase. Okay, so you should be the time saving asset to the company. Time saving asset means, if you companies if the client says it will be the 10 days work, so if you are finishing your work before the deadline, you will use save the most of the time. So the client will appraise you, the client will appraise, and client will offer you the what we can say, cashback, then coupons, they will gift you everything. Okay, so if you are providing the productivity continuously, okay, so this will be counted as a your that it will count as a productive asset to the company. Okay, is there, attitude is completed. I think along with the attitude, we need to add passion.
Okay, so if you are not passionate with your work, you will lose the work, you will lose the opportunity, and you will lose everything. If you are anything in life you are working, you should have passionate about that work. If you are not passionate, if you are trying to be passionate, and if you are copy the things, like you just shows you should you just showed other people that you are passionate about the work, but in deep meanwhile you are not doing that thing. Okay, so I think you are wrong. You should have passionate about your work, so your work will be easier and easier if you are passionate. Okay, so you will every time you will get the easy thing, you will get the opportunity, you will get the idea, or you will get the chance to do your work. Okay, so testing. So these are the qualities of tester. One should good software tester should have these qualities, and these are the test qualities, and these are the advantages, and these are the need of testing. Okay, इथपर्यंत समजलं का सांगा. डाऊट असेल तर विचारा. एनी डाउट्स? काही विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. या व्यतिरिक्त पण डाऊट असतील तर विचारून द्या. समजलं? ठीक आहे, चालेल. तर आज इथे थांबू आणि उद्या कंटिन्यू करू. ओके, उद्या तर शनिवार आहे. शनिवार आणि रविवार या वीकला सुट्टी घेऊन घ्या. नेक्स्ट वीकला मग आपण बघू की शनिवारी घ्यायचं की नाही घेऊ. ओके, सो तुमच्या सेशन चालू आहे. तुमच्या डेमो सेशन जवळपास हा कितवा डेमो सेशन होता आपला? तिसरा सेशन होता, बरोबर? तिसराच होता. पहिला इंट्रोडक्शन आणि हा तिसरा. 2, 3, 4 बरोबर. आणि 1-2 सेशन आज करून बघा. तुम्हाला रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. महेश सरांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही रजिस्टर करू शकता. रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला प्रॉपर पद्धतीमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. 30,000 फीज आहे, आणि वन टाइम तुम्ही जर पे करणार तर तुम्हाला 10% डिस्काउंट पण मिळणार. ओके, आणि कोणाला जर समजा काही डाऊट असेल की तुमचा गॅप कसा आहे, तुम्ही कशा पद्धतीने कंपनीला सुरू करू शकता, सगळे जे डाऊट आहेत ते महेश सरांकडे तुम्ही एकदा कन्फर्म करून द्या. काही डाऊट असेल की तुम्हाला काही असेल तर तुम्ही पर्सनली मेसेज पण करू शकता, व्हॉट्सअपला पण टाकू शकता, ग्रुपला पण मेन्शन करू शकता, आणि कॉल पण करू शकता. ओके, चालेल? क्लिअर आहे? ओके, ठीक आहे. तर आज इथे थांबू आणि नेक्स्ट सेशनला कंटिन्यू करू. नेक्स्ट सेशन आपलं सोमवारी राहील. मंडेला प्रॉपर टाइमवरच राहील. यामध्ये काही थोडा 15 मिनिटाचं जर झालं डिले तर ठीक, नाही तर तुमचा टाइम ऍज इट इज राहील 7:30. ओके, सो वी विल मीट ऑन मंडे. थँक्यू गाईज, गुड नाईट, बाय. मी हे तुम्हाला शेअर करतो. ओके, ग्रुपला बघून घ्या. चालेल, थँक्यू, बाय.